तर आपण ही थेट दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीतली। आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। विखे प्रसाद लाड आणि अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची मनधरणी करण्यासाठी पोहोचलेलं आहे। आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचलेलं आहे। आपण पाहतोय उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यारूप असलेलं आहे। मात्र हे उपोषण त्यांनी करू नये यासाठी त्यांची कुठेतरी मनधरणी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय। जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती आता आपण पाहतोय मंत्री विखे पाटील आमदार प्रसाद लाड करणार आहेत आणि त्यासाठी ते आता अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। अंतरवाली सराटीतून ही लाईव्ह दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घ्यात। अक्षय, आपण पाहतोय अंतरवाली सराटीत आता विखे आणि सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि या पार्श्वभूमीवरती सरकारचं शिष्टमंडळ जे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड हे दोघे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात चर्चेला जी याची सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे। उद्यापासून मी भर उन्हात उपोषण करेल अशा प्रकारचा इशारा जो त्यांनी सरकारने दिलेला आहे आणि त्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज विखे पाटलांनी विभागीय आयुक्तांची भेट करून कुणबी प्रमाणपत्राबाबत जी विचारणा केलेली आहे त्याची माहिती देखील घेतली आहे आणि त्याची माहिती घेऊन आता सरकारचं शिष्टमंडळ जे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहणार का की उपोषण मागे घेणार हे थोड्याच वेळात याचे स्पष्ट होणार आहे।